वजन कमी करायचं आहे, पोट कमी करायचं आहे, तर जेवणाचं जवळजवळ 12 ते 15 ग्रॅम प्रोटीनचं ताट कसं आहे बघा. कॅलरीज पण आल्या, कार्ब आलं, प्रोटीन आलं, फायबर आलं बघा. एक भाकरी घेतल्या, थोडीशी घेवड्याची भाजी पण घेतल्या कमी तेलाची, 2 अंडी घेतल्यात, आमटी घेतल्या आणि सॅलड घेतले. सॅलडचं प्रमाण बघा, सॅलड बऱ्यापैकी भरपूर प्रमाणात घेतलेलं आहे आपण. ठीक आहे, सॅलड भाकरी एक घेतल्या म्हणजे बघा अंदाजे 280 ते 300 कॅलरीज आहे सगळं हे. पण 12 ते 15 ग्रॅम प्रोटीन पण झालं आणि ह्याच्यात सगळं पोट भरतंय. उपाशी बसायचं का नाही, उपाशी अजिबात बसायचं नाही, पोट भरून खायचं, घरचंच खायचंय. वजन कमी करायचं तर 100% रिझल्ट देतोय. प्रत्येक जेवणात प्रोटीन आणि फायबर पाहिजे, म्हणजे अंडी आणि ह्याला महत्व आहे. आता शाकाहारी लोकांनी काय करायचं आहे, या ठिकाणी कडधान्य घ्यायचं आहे. जर तुम्ही अंडी खात नसाल तर खावा म्हणून मी सांगत नाही. ज्यांना खायचं असेल ते खात्यात, नाही त्यांनी खाऊ नका. तुम्ही शाकाहारी घेऊ शकताय, बऱ्यापैकी मूग, मटकी, चवळी ह्याचं काहीतरी घेऊ शकताय, पनीर घेऊ शकताय, सोया चंक्स घेऊ शकताय, आठवड्यातून 2 वेळा दूध पण घेऊ शकताय साखर न घालता. फक्त एवढ्या सगळ्यात तेल कमी, मसाला कमी वापरायचा आहे. इतकं सोपं आहे. त्यामुळे कुठले प्रोडक्ट वगैरे खायची गरज नाही. पण ह्याच्याबरोबर कॅलरीज पण बर्न करता आल्या पाहिजेत. व्यायामाला कारण सांगायचं, व्यायामाला सुरुवात करा, हालचाली करा. एका ठिकाणी सातत्याने बसून राहू नका. शरीराच्या हालचाली जेवढ्या चांगल्या करणार तेवढा रिझल्ट चांगला येणार. बाकी जेवण तुमच्या पुढे, मी पण हेच खातो घरचं. दुसरं काय जादूचं काय नसतं, काय नाही. तुम्ही रेग्युलर खावा, हेल्दी राहा. धन्यवाद.